जय श्रीराम. आज दिनांक 29/5/2026 आपली ही जी गाय आहे, तर घरची गाय आहे. आपण 2 गायींचं तिला दूध पाजलं आहे. तर एकदा ती जनली आहे आणि तिचं मायांग बाहेर निघलं होतं. आता मायांग बाहेर निघाल्यानंतर आता आपल्या इथे बार ती कमीत कमी 12-13 वेळेस आपण भरवली लाल कंदार वळून आणि भरवल्यानंतर ती राहत नाही. 21 दिवसांनी की रिटर्न हिटवर येते. तर दादा शिंदेदादा वाडीशेवाळ्याचे मी त्यांना बोललो. तर त्यांना बोलल्यानंतर आता 2 तासाच्या म्हणजे भरवल्यानंतर 2 तासानं त्यांनी इंजेक्शन द्यायचं सांगलं. आता ते आले आणि इंजेक्शन दिलं तर ते सांगतील काय काय होतं आणि कशामुळे होतं. आणि दादा काय म्हणू शकता तुम्ही? हा तिचं प्रॉलॅप्स युटेरस म्हणजे गर्भाशय पडल्यामुळे मायांग पडल्यामुळे जो प्रॉब्लेम आला होता, त्यामुळे तिचं हार्मोनल डिस्टर्ब झाल्यामुळे ती राहत नव्हती. गायनॅरिक इंजेक्शन दिलं 2.5 ml. त्याच्यामुळे तिचे गर्भाशय तोंड बंद होतं आणि 24 तासापर्यंत श्रीबीज आहे ते निघेपर्यंत आणि शुक्रजंतून श्रीबीजचं मिलन होईपर्यंत ते काम करतं आणि गाय राहण्यास 100% मदत होते. आणि जर ज्या टायमाला आता ते जनील तर त्या टायमाला मायांग बाहेर येईल असं काही त्याचं हे? एक वेळेस आल्यानंतर परत मायांग येईलच असं राहत नाही. अनुवंशिकता असते. या गाईच्या आईचं येत असेल किंवा तिच्या बापाचं म्हणजे जो वळूचं, हां. तर वळूच्या आईचं येत असेल तर ते येऊ शकतं. तर आतापर्यंत 2002 पासून ते 2026 पर्यंत एकही आपल्या गायींचं मायांग बाहेर येईल नाही. फक्त हिचंच एक मायांग बाहेर आलं. हार्मोनल डिस्टर्बमुळे हा प्रॉब्लेम येऊ शकतो. हा वारंवार येईलच, याचं काही हे शाश्वतीने येऊ शकत नाही किंवा येतोय. पण अशा गाईकडं दुसऱ्या वेळेला त्याला लक्ष ठेवावं लागतं. जय श्रीराम. आपण आता बघूया आपल्या व्यायाल्यानंतर काय काय होतं काय काय नाही बघू.